नमस्कार, शारदा हिराव रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पिठलं। तर पिठलं आपल्याला असं बनवायचं आहे की साधं नाही, दह्याचं। तर दह्याचं पिठलं खूप छान लागते चवीला। तर त्याच्यासाठी मी इथे 1 वाटी दही घेतलेला आहे, हे बघा, आणि 1 वाटी बेसन घेतलं, आणि 4-5 हिरवी मिरच्या घेतल्या, लसूण पाकळ्या घेतल्या, 7-8, थोडा अद्रकचा तुकडा घेतला आणि कोथिंबीर। तर आपण सगळ्यात आधी काय करू, ही मिरची, लसूण आणि अद्रक मिक्सरमधून बारीक करून घेऊ, याचं वाटण करून घेऊ। आता हे जे दही आहे तर दही आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेऊ, म्हणजे कसं आपलं जे आपण जे बेसन बनवणार आहोत, दही पिठलं बनवणार आहोत, ते खूप सॉफ्ट बनेल, नाही तर मग काय होते, असं फुटल्यासारखं होते मग आपलं पिठलं। म्हणून हे दही आणि याच्यामध्ये टाकलं बेसन, तर हे आपण दोन्ही पण मिक्सरच्या भांड्याला छान असं फिरवून घेऊ थोडं। आता टाकू आपण तेल टाकलं कढईमध्ये, तेल थोडं आपण गरम होऊ देऊ। आता तेल आपलं तापलेलं आहे बघा, त्याच्यात टाकू आपण 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरं आणि मेथीचे दाणे, थोडा हिंग, हिंगाने टेस्ट खूप छान येते त्याला, आणि कढीपत्ता। आता टाकू कांदा, एक मी वाळलेला कांदा घेतलेला आहे आणि एक ओला कांदा घेतलेला आहे। ओल्या कांद्याने खूप छान चव येते पिठल्याला, आपल्या आंबट पिठल्याला। आपण दह्याचं पिठलं बनवणार आहोत, तर ओला कांदा टाकला की खूप छान त्याला टेस्ट येते, एक वेगळी टेस्ट येते। फ्राय झाला की याच्यामध्ये टाकू आपण हे हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट। आपण याच्यात लाल तिखट नाही टाकणार आहोत, कारण हिरव्या मिरचीने खूप छान त्याला चव येते, म्हणून लाल तिखट नाही टाकायचं आंबट पिठल्यामध्ये। कारण आपण दह्याचं पिठलं बनवून राहिलो, तर हिरव्या मिरची ते खूप छान लागते आणि टेस्टी बनते एकदम। याला छान असं दूध आपण थोडं लसूण आणि अद्रक। आता आपलं हे झालेलं आहे बघा, याचा कच्चेपणा सगळा निघून गेलेला आहे लसूण अद्रकचा। नाहीतर कसं कच्चं जर राहिलं तर मग असं आपल्या पिठल्याला त्याचा कच्चा लसणाचा वास लागतो, म्हणून छान असं फ्राय होऊ द्यायचं थोडं लालसर होईपर्यंत। आता याच्यामध्ये टाकू आपण हळद, 1 चम्मच, चवीपुरतं मीठ, मिक्स करून घेऊ। लाल तिखट आपल्याला टाकायचंच नाही आहे। आता हे छान मिक्स करून घेतलं। आता याच्यामध्ये हे जे आपण मिक्सर मधून फिरून घेतलेलं आहे दही आणि बेसन, हे याच्यामध्ये हा गोळा आपण टाकून द्यायचा। जास्त घट्ट नाही बनवायचं आहे आपल्याला, थोडं पातळसर बनवलं की जेवायला तसं खूप छान लागते ते। भाकरी बरोबर, पोळी बरोबर किंवा भाताबरोबर, खिचडी बरोबर पण खूप छान लागते, चविष्ट। याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊ।
आता याला छान आपण असं फिरवत राहायचं, म्हणजे हे छान असं शिजून येते आणि एकदम सॉफ्ट असं आपलं पिठलं तयार होते. आंबट पिठलं, दही पिठलं खूप छान असं चवीला असं बनते मस्त. याला असं छान घोटत राहायचं, आपण याला घोटत राहू, नाही तर हे खालून असं घट्ट होऊन येते आणि मग याचे गोळे बनतात. म्हणून याला असं थोडं घोटत राहायचं, म्हणजे याचे गोळे तयार होत नाही. हे बघा, करून बघा, खूप सुंदर लागते. एकदम आपल्या तोंडाला बिलकुल चव येऊन जाते. एकदम भाकरी बरोबर तर एकदम अप्रतिम लागते. बघा किती छान आपलं पिठलं मस्त तयार झालं. दह्याचं पिठलं खूप टेस्टी असं, याला घोटत राहिल्यामुळे खूप सॉफ्ट बनलेलं आहे. बघा किती छान सॉफ्ट झालेलं आहे. नाही तर मग आपण जर घोटलं नाही तर काय होते, ते दही असं फुटल्यासारखं होते आणि ते दिसायला पण चांगलं दिसत नाही आणि चवीला पण चांगलं लागत नाही. त्याच्यात आपण थोडी कोथिंबीर टाकून देऊ, कोथिंबीर टाकली आणि जेवणासाठी आपलं पिठलं तयार झालेलं आहे. आता भाकरी बरोबर किंवा मग पोळी बरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही खा, खिचडी बरोबर किंवा मसाले भात जर केला तुम्ही तर मसाले भाताबरोबर खूप छान लागते, चविष्ट लागते. बघा छान असं आपलं पिठलं तयार झालेलं आहे. बघा किती सुंदर झालेलं आहे आणि थोडं पातळसर खूप छान लागते. हे गरम गरम असं मस्त वाफेवरचं बघा छान असं सुंदर असं पिठलं बनलेलं आहे आपलं. याच्यावर टाकू थोडी कोथिंबीर. आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा, कमेंट करा आणि नवीन जर असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.